तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पहिलं तर शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 60व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला। त्यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो। आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई यांचा देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना 2010ला ना 2019ला दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि ते ठाणेकर आहेत। ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर 1 आहेत आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो। सर, झिरो टॉलरन्सच्या संदर्भामध्ये एक विषय होता। काही खासदार सर्वपक्षीय खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव आहे। आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आता खासदार आपली भूमिका मांडणार आहेत, भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। कशा प्रकारे बघता यावे नवीन निर्णयाकडे? खरं म्हणजे पेहलगामला झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा होता आणि त्याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन देऊन जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा आणणं हा देखील एक प्रकारचा भारताचा विजय होता। आणि म्हणून पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत, दहशतवादी कारवाया, या बंद झाल्या पाहिजेत। त्यांचा खरा चेहरा आतंकवाद्यांच्या मागून तो लोकांसमोर आणण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री आणि आपले भारतीय सैन्य दलाचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी केला। त्यांचं अभिनंदन आपण केलेलंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी आता झिरो टॉलरन्स खऱ्या अर्थाने जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता भारतासमोर आला, तो जगासमोर त्याची जी काही कारनामे आहेत आणि दहशतवादाला पोसण्याचं काम, दहशतवादाला बढावा देण्याचं काम पाकिस्तान कसं करतो हे देखील जगातल्या सर्व देशांसमोर आलं पाहिजे। ही भूमिका जी आहे, ही भूमिका मांडण्यासाठी आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी या ठिकाणी जी पावलं आपल्या भारतीय सैन्य दलाने घेतली आहेत, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी यावेळेस जी कडक पावलं उचलली ती यापूर्वी कधीही उचलली नव्हती। अनेक वेळा आपल्या 26/11चा हल्ला झाला, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, सीमेवर अनेक सैनिकांचे यामध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतले, अनेक सैनिकांचे मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलं। पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हुकीचू केलं नाही, परंतु देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी जशास तसं उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला। आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे, या पाकिस्तानला सडेतोडपणे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितले, आता चर्चा फक्त POKवर होईल, चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर होईल। आणि म्हणून आता दहशतवाद्यांकडून, आतंकवाद्यांकडून आलेली गोळी, झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल अशा प्रकारचे त्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतो की हाच एक दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स जो आहे ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग आहे। आणि मग आपल्या भारताची भूमिका जी आहे संपूर्ण जगाला कळली पाहिजे, कारण आपण जे ॲक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली आहे।
आपला स्ट्राईक जो होता त्या प्रिसाईज होता, प्रिसिजन होता, नेमका टार्गेट ओरिएंटेड होता. आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही, ही भूमिका. आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही. आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच 9-10 अड्डे उद्ध्वस्त केले, त्याचबरोबर त्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केले, त्यांची अनेक महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त केली. आणि म्हणून आपण युद्धनीतीचा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्या उलटं नेमकं केलं. नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले, मिसाईल टाकले, परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले. आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे. आणि ही भूमिका आपली जी आहे, आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका, खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे. म्हणून ही शिष्टमंडळं जी आहेत ती जात आहेत. मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्षीय या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. नरकाचा स्वर्ग आज पुस्तक प्रकाशन होणार. संजय राऊतांना तुम्ही सांगितलं की शरद कुलकर्णीचा बोध घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने जिकडे स्वर्गाचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करण्यात आला. मला वाटतं आणि गोप्य स्फोट देखील त्यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदेने मला फोन केला की वरच्या लेवलला मी घेतो, मात्र मी तसं. आणि यामध्ये भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे. प्रधानमंत्री मोदीजींचं नाव देशामध्ये एक नावलौकिक झालेलं आहे. आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे, हा जगभरातली समस्या आहे. आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे. यासाठी ही जी काही पहल केलेली आहे, हे जे काही याला प्राधान्य दिलं आहे त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो, अभिनंदन. डॉक्टर श्रीकांत शिंदे, इनका भी उसमें सहभाग दिया है और उनको भी जिम्मेदारी दी है. ये हमारे लिए बहुत बड़ी बात है. ये दहशतवाद के खिलाफ ज़ीरो टॉलरेंस, ये जो कई देशों में हमारे जो डेलीगेशन है वो जाएंगे, भारत की भूमिका को समझाएंगे. और भारत एक जिम्मेदार देश है. भारत आतंकवाद के खिलाफ है. पाकिस्तान ये आतंकवादी को पालने वाला, पोसने वाला, आगे बढ़ाने वाला एक देश है. इसका असली चेहरा ये पहलगाम के हमले के बाद ऑपरेशन सिंदूर के माध्यम से दुनिया के सामने आया है. उसका नकाब उतारा गया है. और इसलिए हम ये दहशतवाद जो है ये सिर्फ अपने देश की समस्या नहीं, पूरी दुनिया की समस्या है. और इसीलिए हमारे देश की भूमिका क्या रही है? हमारे देश की भूमिका साफ सुथरी रही है. हमारे सैनिकों ने सिर्फ और सिर्फ आतंकवादियों के अड्डे नष्ट कर दिए, तहस नहस कर दिए, उनकी एयरबेस को नष्ट कर दिया है. सिविलियन को कोई तकलीफ दी नहीं है. और उन्होंने, पाकिस्तान ने उल्टा काम किया है. जो नागरिक विभाग है, जो आम नागरिक है, उनके इलाकों में ड्रोन डाल दिया है, मिसाइल डाल दिए, लेकिन हमारे भारतीय सेना ने उसको नाकाम कर दिया है. और इसीलिए जो हमारा ब्रह्मोस जो है उसकी ताकत कितनी है पाकिस्तान जान चुका है और पूरी दुनिया ने देखा है. और इसलिए पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने का काम, उसको सबक सिखाने का काम हमारे भारतीय जवानों ने किया है. और इसलिए ये जो ज़ीरो टॉलरेंस है ये बहुत अच्छी शुरुआत है. और हमारे जो लोग जाएंगे, हमारे भारत की जिम्मेदारी, भारत की भूमिका अन्य देशों में भी उनको शेयर करेंगे, ताकि ये पाकिस्तान और दहशतवाद फैलाने वाले जो देश हैं
उनके ऊपर कंट्रोल किया जाए। उद्धव ठाकरे यांनी आता असं म्हटलेलं आहे की अमित शहा हे 3 पक्षांचे पक्षप्रमुख आहेत, त्यांचं जहाज ओव्हरलोड झालेलं आहे, जे पक्ष सोडून गेले त्यांना जाऊ द्या, आम्हाला फरक पडत नाही। त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।